कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी करवीर तालुक्यातील बहिरेश्वर, म्हारुळ, आमशी, पासार्डे, खाटांगळे, चिंचवडे तर्फे कळे, भामटे, कळंबा तर्फे कळे, कोपार्डे, कुडित्रे या गावात संपर्क मेळावे झाले। त्यानंतर वाकरे इथं प्रचार सभा झाली। के.डी. माने या सभेच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी भगवान पाटील, अशोक माने, विजय पोवार, सुरेश माने यांची उपस्थिती होती। या सभेत बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला। पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं। भाजप सरकारला 10 वर्ष झाली, पण शेतकऱ्यांना काही कर्जमाफी मिळाली नाही। दरवर्षी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार असं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं। त्यानुसार 10 वर्षात 20 कोटी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या। मात्र तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच नाहीत। उलट भाजप सरकारनं फायद्यात असलेल्या सरकारी मालकीच्या 26 संस्था उद्योगपतींना विकल्या असा आरोप आमदार पी.एन. पाटील यांनी केला। भाजपच्या काळात कोणत्याच घटकांचं समाधान झालं नसल्यानं शेतकऱ्यांसह संपूर्ण समाज घटकांच्या उन्नतीसाठी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला साथ द्या आणि शाहू छत्रपती यांना देशात सर्वाधिक मतांनी निवडून द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना केंद्रातील सरकारकडे शेतकरी हिताची दृष्टी नसल्याचं सांगितलं। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, मात्र त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं स्वीकारली नाही। उलट सरकारी यंत्रणांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असं नमूद करत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितलं। ठिकठिकाणच्या संपर्क मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, शेकापचे बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक पैलवान संभाजी पाटील कुडित्रेकर, शेतकरी संघटनेचे दादू कामेरे, कुंभी कारखान्याचे माजी चेअरमन संभाजी ज्ञानू पाटील, यशवंत बँकेचे एकनाथ पाटील, आर.पी.आयचे दगडू भास्कर आदींची भाषणं झाली। गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी.डी. धुंद्रे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, राजेंद्र खानविलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी.एच. पाटील, शेकापचे केरबा पाटील, माजी नगरसेवक माणिक मंडलिक आदींचा या दौऱ्यात सहभाग होता।